उमा पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी चॅनलवरती. 15 फेब्रुवारी वार 2026 वार रविवार आहे महाशिवरात्र. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप महत्त्वाच्या, खूप प्रभावी ठरतात. कारण की या काळामध्ये भगवान शिवशंकरांचे शिवतत्व हे खूप हजार पटीने जागृत कार्यरत असतं. त्यामुळे आपण केलेली सेवा नक्कीच प्रभावी ठरत असते. परंतु या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुकून चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही परंतु आपल्याला या गोष्टी माहीतच नसतात, म्हणून आपल्याकडून या चुका होतात. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का नाही मिळाले, उलट मला त्याचे दुष्परिणाम का बघावे लागतात. मग आता या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाचा उपवास हा असणारच आहे. आता काहींना उपवास करणं शक्य देखील होणार नाही, तरी पण आपण घरामध्ये असे काही पदार्थ आहेत की त्या पदार्थाचे सेवन चुकून देखील करायचं नाही. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक पदार्थ आहे, असे एक फळ आहे, त्याचे सेवन केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होईल. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण चुकून देखील कोणाला द्यायच्या नाही. तर याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याबद्दल तुम्ही लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचे भक्त हे भगवान शिवाचा आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी कठोर विधी करतात. त्यापैकी भौतिक विधी घरीच करता येतात, परंतु काही लोक जे आहेत तर ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये किंवा त्यांच्या घराजवळ मंदिरामध्ये जाणं पसंत करतात. भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उठून आणि गंगाजलाने स्नान देखील करतात. या दिवशी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे. कालसर्पदोष असो, वास्तुदोष असो किंवा पितृदोष असो किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असो तर ती देखील दूर होते. थोडंसं कच्चं दूध, गंगाजल टाकून आपण अंघोळ करायचे आहे. त्यामुळे पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आता या दिवशी आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालायचे नाहीत. तसेच आपण जे काही पूजा करतो, पूजा करण्यासाठी आपण बसण्यासाठी आसन देखील घेत असतो, तर हे आसन देखील काळ्या रंगाचं नसावं. मग तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे, भगव्या रंगाचे किंवा लाल रंगाच्या, हिरव्या रंगाचे देखील कपडे परिधान करू शकता. आसन देखील घेऊ शकता. फक्त या दिवशी काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल या दिवशी चुकून देखील आपण लावायची नाही. मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो, परंतु या गोष्टीची आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे. बरेच भक्त या दिवशी शिवमंदिरामध्ये भेट देतात. शिवलिंगाला पाणी, दूध, बेलपत्र तसेच धोत्र्याचे फळ असेल, फूल असेल, चंदन असेल, भस्म असेल, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करत असतात. या दिवशी विशेष करून रुद्राभिषेक सुद्धा केला जातो. आत्ता आपण अगदी या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्र देखील तुम्ही घेऊ शकता, म्हणजे इतरांनी अर्पण केलेले बेलपत्र, कारण की बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही. मग ते बेलपत्र आपण घ्यायचं आहे, स्वच्छ धुवायचं आहे, पुसायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्ही तेच बेलपत्र पुन्हा शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करू शकता. तसेच बेलपत्र पायाखाली पायदळी तुडवणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. बेलपत्र अर्पण करताना आपण ते पालतच अर्पण करायचं आहे. भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण संपूर्ण प्रदक्षिणा करायची नाही, तर आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा करायची आहे, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण भगवान भोलेनाथांचे दर्शन घ्यायचे आहे. कारण की भगवान भोलेनाथांनी नंदीला वरदान दिले होते की पहिल्यांदा भक्तगण हे तुझे दर्शन घेतील आणि त्यानंतर ते माझं दर्शन घेतील. या दिवशी बरेच जण उपवास करत असतात. कुटुंबामध्ये सर्वांचाच महाशिवरात्रीचा उपवास असतो. आपल्याला शरीराला जमत असेल तर तुम्ही उपवास करू शकता. भरपूर वेळा आपल्याला पित्त होत असतं किंवा इतरही काही त्रास होत असतो. अशा वेळेस आपल्याला उपवास करू शक्य होत नाही. मग आपण काय आजारी देखील पडत असतो. आपण एक दिवस उपवास करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण संपूर्ण दिवसभर आजारीच असतो किंवा पित्त देखील होत असतं. असे अनेक त्रास होतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास व्रत करायचं आहे. खरं तर मनाचा उपवास हा खूपच महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा करा, सेवा करा. भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहेत, नक्कीच प्रसन्न होतील. आपल्या शरीराला त्रास
देऊन उपवास करू नये. अगदी गर्भवती महिला असतील किंवा लहान मुले असतील तर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन मगच उपवास करावा. या दिवशी बरेच जण फळाहार करून देखील उपवास करतात, तर काही ठिकाणी निर्जला देखील महाशिवरात्रीच्या उपवास विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी उपवास करायचा आहे. आता उपवासाच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. अगोदरच्या रात्रीपासूनच आपल्याला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तेव्हा देखील आपण जेवणामध्ये कांदा लसूण यांचा समावेश करायचा नाही. तसेच मांस असेल, मच्छी असेल, मटण असेल याचा देखील आपल्याला सेवन करायचं नाही. अगदी अगोदरच्या संध्याकाळी देखील करायचं नाही आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देखील करायचं नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. घरामध्ये बरेच जण असे असतात की उद्या उपवास आहे तर उद्या आपण डोके धुणार आहोत, तर आदल्या दिवशी आपण मांसाहार वगैरे करतो, तर असं चुकून देखील करू नका. आपण जे मांसाहार खातो तर ते 48 तास तसेच राहते, त्याचे जे पचन व्हायला लागतात, तर आपण कोणत्याही उपवासाच्या आदल्या दिवशी चुकून देखील मांसाहार करू नका. त्यामुळे आपल्या दुसऱ्या दिवशीचा उपवास कधीही घडत नाही. घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की आपली काहीच ऐकत नाही, तर त्या व्यक्तींना देखील तुम्ही ही गोष्ट सांगून ठेवायची आहे. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये धान्य, गहू, तांदूळ आणि इतर धान्य खाऊ नये. कांदा लसूण मुळा वांगी ही देखील खायची नाही. बघा, घरामध्ये इतरांचा जर उपवास नसेल तर त्यांच्यासाठी भाजी बनवत असताना देखील तुम्ही या दिवशी वांग्याची भाजी किंवा मुळ्याची भाजी चुकून देखील बनवायची नाही. निदान उपवास करणे शक्य नसेल तर निदान तुम्ही कांदा लसूण मुळा वांगे या पदार्थाचे देखील सेवन घरामध्ये तुम्ही जे काही भाज्या आहेत तर त्या बनवू नका. त्यानंतर अगोदरच्या दिवसापासूनच तुम्ही मुळा आणि वांगी हे देखील खायचे नाही. मग महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारचे फळे तुम्ही खाऊ शकता. तुम्ही साबुदाण्याची खिचडी, वडा, तुमच्या जे काही तुमच्या घरामध्ये बनवलं जातं ते तुम्ही खाल्लं तरी सुद्धा चालेल. दूध दही देखील तुम्ही खाऊ शकता. आपण या दिवशी भगर देखील खायची नाही. आता काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर देखील खाल्ली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. पण शक्यतो सोमवार जेव्हा असतो किंवा महाशिवरात्री असते तर त्यावेळेस जी भगर आहे, म्हणजे जे काही वरीचे तांदूळ आहेत तर त्यापासून बनवलेले कोणतेच पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा भगर जी आहे तर ती खाल्ली जात नाही. आमच्याकडे देखील हीच पद्धत आहे. तुमच्याकडे खाल्ली जात असेल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता. तसेच तेलकट पदार्थ जे आहेत तर ते सेवन करू नका. त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो, कारण की उपवास हा आपल्या शरीराला आराम देण्यासाठी असतो. अशामध्ये आपण बरेचसे उपवासाचे तेलकट पदार्थ जेव्हा खातो तर तेव्हा त्याचा दुष्परिणाम आपल्याला तब्येतीला होत असतो. त्याचे कोणतेही शुभ परिणाम आपल्याला जाणवत नाही. या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. जेवढे सात्विक अन्न ग्रहण करू शकता त्या दिवशी नक्की करा. या दिवशी आपल्याला घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू गोष्टी आहेत त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. उदाहरणार्थ साखर असेल, मीठ असेल तर या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका. त्या माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात. आपण जर या वस्तू आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही निघून जात असते तर असे म्हटले जाते आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहत असतो. झाडू देखील या दिवशी कोणालाही द्यायचा नाही. तसेच कुठलेही काही कार्यक्रम असेल तर अशा वेळी जे देवासंबंधित काही फोटो असतील, मूर्ती असेल तर त्या भेटवस्तू म्हणून देखील देत असतो. तसेच घड्याळ असेल तर त्या वस्तूसुद्धा कोणाला देऊ नये, कारण आपली चांगली वेळ व वाईट वेळ ही घड्याळ दर्शवत असते. त्यामुळे घड्याळ देखील भेटवस्तू म्हणून कोणाला देऊ नका. आपल्या जवळपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कर्म करत असतात, इतरांबद्दल वाईट बोलत असतात. अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचं नाही. आपण जर असे केले तर आपल्याला देखील त्यांच्यासोबत त्यांच्या पापांचे भागीदार व्हावे लागते. यासाठी काही दिवस आपण त्यांच्यापासून दूरच राहायचं आहे. शिवाय या दिवशी आपण कवट आवर्जून खायचं आहे. तर महाशिवरात्रीमध्ये कुठेही यात्रेला गेला तुम्ही तर तिथे कवट तुम्हाला बघायला मिळेल. या दिवशी कवट खाल्लं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असे देखील म्हटलं जातं. अगदी छोटासा भाग जरी कवठाचा खाल्ला तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही गुळामध्ये मिक्स करून देखील कवट खाऊ शकता. लहान बाळ असो किंवा वृद्ध असो, प्रत्येक व्यक्ती आपण या दिवशी कवट आवर्जून खायचं आहे. त्या अगोदर फोडायचं आहे, थोडा वेळ महादेवांसमोर ठेवायचा आहे आणि नंतर ते सर्वांनी मिळून ग्रहण करायचं आहे. यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि प्रत्येक आजारापासून मुक्तता मिळते असे विशेष म्हटले आहे. तसेच या दिवशी कोणासोबतही भांडण तंटे वादविवाद करायचे नाहीत आणि जर आपण असे केले तर त्यानंतर आपण जी काही केलेली पूजा असेल, जी काही केलेली सेवा असेल त्याचा पूर्णपणे आपल्याला फळ मिळत नाही. याशिवाय या दिवशी जे जांभूळ असतं तर ते जांभूळ देखील खायचं नाही.
महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा कोणताही उपवास असतो, त्या उपवासामध्ये आपण सर्व प्रकारची फळे खात असतो. परंतु या उपवासामध्ये किंवा कोणत्याही उपवासामध्ये जांभूळ हे फळ अजिबात खाल्लं जात नाही, कारण की ते झाडाला उलट येतं असं म्हटलं जातं. त्यासाठी कोणत्याही उपवासामध्ये हे फळ खाल्लं जात नाही. त्यासाठी या उपवासामध्ये देखील जांभूळ हे फळ चुकून देखील खायचं नाही. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.